नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल नाशिक ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा इथं फुलपाखरू किती छान आलेलं आहे पहा. फ्लाय किती छान उडत आहे पहा. झाडं असले की कसं असं बटरफ्लाय वगैरे येत असतात. आता मी बाहेर बसले, कसं काय रुद्र येणार आहे त्यासाठी मी बाहेर बसलेली आहे. आणि तो थोडं आजारी झालेला आहे, मला यायची खुशी आहे पण तो आजारी झाला त्याच्यामुळे वाईट पण वाटत आहे. तिथे सर्दी ताप थोडं तिला पायला एक मार लागलं होतं, त्याचं इन्फेक्शन वाढत होतं म्हणून त्याला वापस घेऊन जायसाठी सरांनीच आम्हाला कॉल केला होता, त्यासाठी आणायला गेलेले. ते थोड्या वेळामध्ये येणारच आहे. मी त्याच्यासाठी वाट बघत बसलेली आहे, त्याची कामं वगैरे झाली. फुलपाखरू फिरत आहे, मस्त तिकडे बघत बसली. बाहेर बसलं ना असं काहीतरी दिसतं. मग 6 महिन्याच्या नंतर तो घरी येत आहे, त्यासाठी मस्त एक्साइटेड आहे मी घरला बोलवण्यासाठी त्याला. कोण आले? रुबी कोण होय ते? रुबी कोण होय? सोड की अक्षत कोण की नाही गेले रुद्रिया? कोण आले? रुबी कोण आहे? कोण आहे? नाही गेली का अगोदर तिनं? आता ओळखली, आता ओळखली तिनं. कोण होय रुबी? कोण आहे रुबी? कोण होय माय? कोण आहे रवी? किती जनावराला किती सेन्स राहते. आवाज आला बस. बघत ताप आहे की कमी झाले ते गोळी हाय, गरम आहे काय मला काय करायचं. ए रुबी, रुद्रासाठी ना मस्त असे बीट आणि काय म्हणतात त्याला, कद्दू टाकून धपाटी केलेलं आहे मस्तपैकी. तोंड खराब पडलेला असेल म्हणून. आणि थोडं लिंबाचं लोणचं. आता दही वगैरे काय जमणार नाही, त्याला सर्दी जास्त आहे. जसं खायला केलेली आहे त्याला देते मी, त्याला खाऊ घालते. देखो इन दोनों का प्यार, आंखों में आंसू आ रहे हैं. एक तुळशीचे पानं, गवती चहा वगैरे टाकून काढा करायला पाहू शकता. त्याला थोडं बरं वाटेल प्यायला, जिंदस तेलच मध वगैरे टाकून प्यायला वगैरे, त्यासाठी काढा करायला. म्हणजे सासूबाई, नणंदबाई आणि जाऊबाई यांनी बाहेर गेले होते. रुद्र आला म्हणून आले, पण तो त्यांना दवाखान्याला घेऊन जाणार होते त्यांनी त्याला. आता आले, तो आल्याच्यानंतर भेटू म्हणून जा म्हणजे दवाखान्याला, हॉस्पिटलला जाऊन ये, दाखवून घेऊन ये म्हणून. खाल्ल्याच्यानंतर दवाखान्याला गेला तो. आल्याच्यानंतर भेटू म्हणले. हॉस्पिटलला जाऊन आल्याच्यानंतर मग थोड्या वेळा रुबीसोबत बाहेर, रुबीला फिरवायला बाहेर घेऊन गेला तो. मग संध्याकाळी केलं मॅगीचं बेत. काय खायला करायचं म्हणलं तरी तो म्हणला मॅगी करायचं. तोंड खराब पडले म्हणल्याच्यानंतर काहीतरी टेस्टीच खावं वाटतं. मला जाऊ द्यायचं एक वेळेस. एवढ्या दिवसापासून नाहीच खाल्लेला तो, जवळपास 6 महिना झालेला. मी मला करून द्यायचं. नुसतं शिजवून नाही केलं, थोडं वेगळ्या पद्धतीनं. तुम्ही पण ट्राय करू शकता, खूप छान होते. त्यासाठी अगोदर कढईमध्ये मी थोडं मक्खन आणि थोडं तेल दोन्ही टाकून घेतलं. आणि त्याचं नंतर कांदा, हिरवी मिरची आणि थोडंसं बारीक कट केलेलं लसूण. आता ह्याच्यात कट केलेलंच टाकायचं, ठेचून नाही टाकायचं, कारण त्याच्यानं तुरट वास येतं त्याचं. आणि असंच कट करूनच टाकायचं. एकदम छान दाताखाली आल्याच्यानंतर छान लागतं. आणि कॉर्न घेतलं होतं, थोडं टोमॅटो. हे आता सुगी आहे ना कॉर्नची, कॉर्न छान भेटतात, छान चव येते त्याच्यामुळं. टोमॅटो टाकल्याच्यानंतर केव्हाही लगेच मीठ टाकायचं. मीठ टाकल्याच्यानंतर टोमॅटो लवकर मऊ पडतात, वाफवलं जातात त्याच्यासाठी. आणि छानसं थोडं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं व्यवस्थित.
आणि हवा असेल तर तिखट खात असेल तर मुलं अजून थोडं तिखट टाकायचं. त्याचं तोंड खरं पडलं होतं म्हणून त्याला चांगलं तिखटच पाहिजे होतं. मग थोडं घरातलं साठवणीतला जे मसाला तयार केलेला आहे आपलं ते मसाला टाकला, एक हळदीचा चमचा एवढं, कारण आपल्याला ह्याची मॅगीची हे असते सुद्धा, मसाला असते ना, त्याच्यामुळे ते जास्त नाही टाकायचं, थोडंसं चव येण्यासाठी. आणि सगळे मॅगीचे पॉकेट टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. आता हे कसं झालं, मी थोडं अगोदर कमीच पाणी टाकले, पण नंतर अजून थोडं गरम पाणी करून घेतले आणि नंतर वरून सोडले थोडं, कारण हे मॅगी खूप पाणी ओढते. बस होईल वाटलं अगोदर, पण नंतर अजून मी थोडं गरम पाणी वरून गरम करून टाकावं लागलं, कारण हे पाणी खूप ऑब्झर्व करून घेते, फुगते आपली मॅगी त्याच्यामुळं. आता हे सगळे मसाला आणि व्हेजिटेबल्स टाकून केल्याच्या नंतर छानच होते मॅगी. नुसती शिजवल्यापेक्षा अशी छान होते. असेच काहीतरी नवीन खायची तर कधी हे झाली किंवा बाहेरचं काहीतरी खायची इच्छा झाली, अशा प्रकारेच करायचं. आणि या मॅगीच्या पॅकेटसोबत आलेले 2 हे मसाला पाकीटसुद्धा टाकून घेतले. ह्याची थोडी चव वेगळीच राहते. ज्याची चव त्यालाच ठरवलेली असते, ते चांगली लागते त्याच्यासोबतच. आणि हे पहा, छान अशी पाणी टाकून घेतल्याच्यानंतर मस्त एकजीव करून घेतलं, छान झालेली होती. आमच्या रुद्राचे अभिप्राय बघू कसं झालं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीनशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्याची काळजी घ्या. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्याचे मनापासून आभार. बाय.